सप्रेम नमस्कार। आजच्या या मंगल प्रसंगी उपस्थित असलेले मान्यवर, आदरणीय गुरुजन, पालकवृंद आणि माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, आपले मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती दिन साजरा करत आहोत। हा दिवस आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आणि अभिमानाचा आहे, कारण या दिवशी आपल्या मराठवाडा भागाने स्वातंत्र्य मिळवून भारताच्या मुख्य प्रवाहात प्रवेश केला। हा दिवस आपल्याला इतिहासाची आठवण करून देतो, त्यागाची शिकवण देतो आणि भविष्य घडवण्याची प्रेरणा देतो। हा दिवस फक्त उत्सव साजरा करण्याचा नाही, तर त्या काळातील संघर्ष, बलिदान आणि देशभक्तीची आठवण करून देण्याचा दिवस आहे। हा दिवस आपल्याला शिकवतो की लोकांची इच्छाशक्ती कितीही मोठा अडथळा पार करू शकते। भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळालं, पण हैदराबाद संस्थानातील मराठवाडा भाग अजूनही निजामाच्या ताब्यात होता। तिथे शेतकऱ्यांना जास्त कर, दडपशाही, अन्याय अशा अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत होतं। सामान्य लोकांना आपला आवाज उठवता येत नव्हता, न्याय मिळत नव्हता। स्वातंत्र्य मिळूनही मराठवाडा लोकशाहीपासून दूर होता। या परिस्थितीत मराठवाड्यातील शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला, शिक्षक अशा सर्वच नागरिकांनी जागरूक होऊन आंदोलन, मोर्चे, सत्याग्रह सुरू केले। गावोगाव बैठका घेतल्या, जागृती केली। त्यांनी ठरवलं, आम्हाला स्वातंत्र्य हवंय, आम्हाला न्याय हवा, आम्हाला आमच्या मुलांना देखील उज्ज्वल भविष्य द्यायचं आहे। त्यांच्या मनात भीतीपेक्षा देशभक्ती मोठी होती। या लढ्यात अनेकांना तुरुंगवास, मारहाण, छळ सहन करावा लागला, तरीही त्यांचा निश्चय ढळला नाही। अनेकांनी आपल्या कुटुंबाचा, घराचा, व्यवसायाचा त्याग केला। काहींनी प्राणांची आहुती दिली। स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, रवी नारायण रेड्डी यासारख्या कार्यकर्त्यांनी न थकता लढा दिला। गावगावच्या अज्ञात शूरवीरांचे योगदानही तितकेच महत्त्वाचे आहे, पण खरा कणा होता तो सामान्य शेतकरी, कामगार आणि ग्रामीण जनतेचा, ज्यांच्या जिद्दीमुळे हा लढा उभा राहिला। भारतीय सरकारने शेवटी पोलीस ॲक्शन, लष्करी कारवाई करून निजामाचा पराभव केला। 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा मुक्त झाला। त्या दिवशी लोकांनी गावोगाव ढोल ताशे वाजवून, झेंडे फडकवून, एकमेकांना मिठी मारून आनंद साजरा केला। घराघरातून भारत माता की जय चे नारे घुमू लागले। त्या आनंदात नव्या जीवनाची, नव्या भविष्याची सुरुवात होती। आज आपण ज्या स्वातंत्र्यात, लोकशाहीत, संविधानाच्या रक्षणाखाली जगतोय, ते त्या सर्व वीरांच्या त्यागामुळेच शक्य झालं आहे। मराठवाडा मुक्ती दिन आपल्याला सांगतो, हक्कासाठी आणि न्यायासाठी एकत्र उभं राहणं गरजेचं आहे। धैर्य, साहस, बलिदान याशिवाय स्वातंत्र्य मिळत नाही। मिळालेलं स्वातंत्र्य जपणं, पुढील पिढीला देणं ही आपली जबाबदारी आहे। विद्यार्थ्यांनो, आपला मराठवाडा आज शिक्षण, उद्योग, शेती, तंत्रज्ञान, संस्कृती अशा अनेक क्षेत्रात पुढे चालला आहे, पण अजूनही बेरोजगारी, गरिबी, अंधश्रद्धा, अन्याय यासारखी आव्हानं आपल्या समोर आहेत। या मराठवाडा मुक्तीदिनी आपण ठरवूया, त्यांनी दिलेलं स्वातंत्र्य वाया जाऊ देणार नाही। आपण शिक्षण, प्रगती, प्रामाणिकपणा आणि ऐक्य यावर आपला मराठवाडा पुढे नेऊ। लोकशाही, न्याय आणि समानता या मूल्यावर आधारित समाज घडवू। हीच खरी स्वातंत्र्य सैनिकांना आपली आदरांजली ठरेल। मित्रांनो, आजच्या भाषणातून आपण शिकलो की संघर्षाशिवाय यश मिळत नाही आणि मिळालेलं स्वातंत्र्य जपणं ही आपली जबाबदारी आहे। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रासोबत शेअर करा आणि पुढील प्रेरणादायी भाषणं व माहिती मिळवण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा। जय हिंद, जय महाराष्ट्र।